सरकारकडून फक्त आश्वासनेच मिळत आहेत, पण निर्णय काही होत नाही. आणि हेच सुरू राहिलं तर 2029 मध्ये मराठा समाज हिशोब चुकता करेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. बीड येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर सरकार वारंवार आश्वासने देते, मात्र प्रत्यक्ष निर्णय घेत नाही, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा देत हीच परिस्थिती कायम राहिली तर पुढचा काळ कठीण असेल, असे जरांगे पाटील म्हणाले. हैदराबाद गॅजेटमधील नोंदी आणि ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असतानाही आरक्षण का दिले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा ओबीसी वादावर बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षण कमी करून देण्याची मागणी आपण कधीच केली नसल्याचे स्पष्ट केले. आपला दावा स्वतंत्र हक्काचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वडवणी तालुक्यातील कुणबी नोंदी काही अधिकाऱ्यांनी हटवल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी आणि कारवाईची मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण आणखीन तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा.